अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान टेक ऑफ नंतर अवघ्या 7 ते 8 मिनिटांमध्ये कोसळलं। यात 242 प्रवासी होते। सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे। विशेष म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे। एवढंच नाही तर ज्या रुग्णालयावर हे विमान कोसळलं त्या रुग्णालयातील शिकाऊ विद्यार्थी दगावल्याचं वृत्त आहे। मात्र अहमदाबादमधील हा पहिलाच अपघात नाही। याआधी 19 ऑक्टोबर 1988 मध्येही अहमदाबाद विमानतळावर अशीच भीषण दुर्घटना घडली होती। त्यावेळी मुंबईहून अहमदाबादला येणारे इंडियन एअरलाइन्सचे विमान विमानतळाजवळच कोसळले। या घटनेत 133 जणांना जीव गमवावा लागला होता। बोईंग 737-200 विमानाने सकाळी 6:05 मुंबईहून उड्डाण केलं होतं। सकाळी 6:20 कमी दृश्यमानतेमुळे पायलटने अहमदाबाद विमानतळावरूनच हवामानाची माहिती मागितली। तथापि अहमदाबाद विमानतळावर पोहोचल्यानंतर पायलटने लँडिंगची परवानगी मागितली नाही आणि सकाळी 6:53 ते चिलोडा कोतारपूर जवळ एका झाडावर वीज ट्रान्समिशन टॉवरवर आदळले। 1988 नंतरचा हा भीषण अपघात असल्याचं बोललं जात आहे। पण यापेक्षाही भयानक अपघात स्पेनमध्ये झाला होता। 27 मार्च 1977 जगातला सर्वात भयावह विमान अपघात, पण तो आकाशात नाही तर रनवेवर घडला होता। 2 मोठ्या बोईंग 747 विमानांची धडक झाली। धुक्यामुळे एकमेकांना न दिसता ही टक्कर झाली आणि मृत्यू झाला तब्बल 583 लोकांचा। हा होता स्पेनमधील तेनेरिफ एअरपोर्टचा अपघात। सगळं सुरू झालं ग्रँड कॅनेरिया एअरपोर्टवर बॉम्बस्फोट झाल्यामुळे। तिथे लँड न करता काही फ्लाइट्सना जवळच्या तेनेरिफच्या लोस रोडेओस एअरपोर्ट जवळ वळवलं गेलं। पण हा छोटासा एअरपोर्ट इतकं ट्रॅफिक हाताळू शकत नव्हता। एकच रनवे गोंधळ आणि नंतर आलं संध्याकाळी 5:30च्या सुमारास KLMचं विमान रनवेवर टेक ऑफसाठी तयार झालं। पण AM चं दुसरं विमान अजून रनवेवर होतं, बाजूला गेलेलं नव्हतं आणि एवढ्यात इकडे घडला एक भयंकर गैरसमज। KLMचे कॅप्टन यांनी असं समजलं की टेक ऑफला परवानगी मिळाली आहे, पण ती मिळाली नव्हती। परवानगी नसतानाही त्यांनी टेक ऑफ सुरू केला आणि काही सेकंदात दोन्ही विमानांची टक्कर झाली। KLMचं विमान पॅन AMच्या विमानावर धडकलं। मोठा स्फोट झाला। KLM मधले सर्व 248 लोक मृत, पॅन AM मधून 335 लोक मृत, फक्त 61 लोक वाचले, तेही फक्त पुढच्या भागात। अपघातानंतरच्या तपासात समोर आलं की पायलट्स आणि ATC मध्ये संवाद गोंधळात गेला। वी आर ॲट टेक ऑफ सारखी गोंधळवणारी भाषा वापरली गेली। KLM पायलटवर वेळेचा दबाव होता आणि धुक्यामुळे कोणी कुठे आहे ते समजत नव्हतं, त्यामुळे अपघात घडून गेला। हा जगातला सर्वात भयंकर अपघात होता। यासह भारतातही अनेक अपघात घडले आहेत। याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारने आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।